नमस्कार. सणासुदीला घर छान आवरणे, दाराबाहेर रांगोळी काढणे, त्या दिवसाची विशेष पूजा करणे आणि देवाच्या नैवेद्यासाठी ताट तयार करणे अशी भरपूर लगबग आपली सुरू असते. आणि अशातच आपल्याला आपल्या कुटुंबियांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवून छान छान सेल्फी घेऊन त्या क्षणांचा आनंद टिपून ठेवायचा असतो. अशावेळी झटपट साग्रसंगीत थाळीही तयार करायची असते. तर अशी साग्रसंगीत नैवेद्यासाठीची थाळी आपण झटपट कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठीचं नियोजन कसं करायचं तेही पाहणार आहोत. पूर्वी 2च दिवसावर येऊन ठेपलेल्या आपल्या मराठी नववर्ष म्हणजे चैत्र पाडव्यासाठी मी आपणास आरोग्य रुची किचन कट्टा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देते. आपला हा चॅनल 1 वर्ष पूर्ण होण्याकडे वाटचाल करतोय. आपला हा आरोग्य रुची किचन कट्टा परिवार वाढविण्यासाठी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आवश्यक आहेत. आपला पाठिंबा आपण चॅनलला सबस्क्राईब करून, व्हिडिओजला लाईक आणि शेअर करून देऊ शकता. तसेच आपल्या अमूल्य भावना कमेंटमध्ये व्यक्त करून देऊ शकता. चला तर मग अगदी थोड्या वेळात झटपट तयार होणारी गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार करूयात. तर त्यासाठी लागणारं साहित्य, नियोजन आणि काहीही पूर्वतयारी नसताना कसं करायचं ते पाहूयात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. इथे आपण 1 लिटर म्हशीचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि ते आपण आता गरम करायला ठेवणार आहे. आपण बासुंदी बनवणार आहोत, म्हणून सगळ्यात पहिलं काम जर आपण काही करायचं असेल तर दूध गरम करायला ठेवायचं. नंतर आपण कुकर लावून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी तांदूळ भांड्यांमध्ये काढून घेतलेला आहे. स्वच्छ पाणी घालून आपण डाळ आणि तांदूळ धुवून घेणार आहोत. आणि डाळ आणि तांदूळ धुतल्यानंतर त्यामध्ये आवश्यक एवढं पाणी घालून आपण वरणासाठी जी डाळ घेतली आहे त्यामध्ये हिंग आणि हळद घालून घेतो आहे. आणि आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून आपला हा वरण भात शिजवून घेणार आहोत. आणि पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. बासुंदीसाठी दूध उकळायला ठेवलं आहे, कुकर लावून झाला आहे. आता इकडे पुरीसाठी आपण कणिक भिजवून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालून घेऊयात आपण. आणि थोडीशी पिठी साखर घालते आहे आणि मीठ घालून आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत. एकदम खूप पाणी घालायचं नाही आहे. रवा टाकल्यामुळे आपली पुरी छान कुरकुरीत व्हायला मदत होते आणि साखरेने छान रंगही येतो. तर अशा रीतीने आपण हळूहळू लागेल तेवढं पाणी घालूया. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर अशा रीतीनं आपण ही कणिक मळून घेतली आहे. ही आपल्याला कणिक खूप जास्त घट्ट किंवा पातळ मळायची नाही, मध्यम अशी ठेवायची आहे. बघा, थोडंसं तेल लावून आता ही कणिक आपण भिजत ठेवूयात. तोवर आपला बाकीचा स्वयंपाक आपण करायला घेऊयात. तोवर कणिकही छान आपली भिजवून तयार होईल. अशा रीतीनं आपण कणिक भिजवून ठेवलेली आहे. हे बघा, म्हणजे कणिक छान भिजली म्हणजे आपल्या पुऱ्याही खूप छान होतील. आता इकडे आपण भाजी करायला घेऊयात. त्यासाठी इथे आपण मटारचे दाणे घेतलेले आहेत आणि बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. हे दोन्ही स्वच्छ धुवून घेतलं आहे. यामध्ये आता कोमट पाणी घालते आहे आणि आपण हे शिजायला ठेवणार आहोत तसेच, कारण की आपलं वाटण तयार व्हायचं आहे. तोवर ते शिजतील आणि आपली भाजी फड्डीशी तयार व्हायला मदत होईल. म्हणून आपण आता इकडे हे शिजायला ठेवलं आहे. तोवर आपण बासुंदीचं बघूयात. आपलं हे बघा, दूध छान गरम झालं आहे, त्याला छान साय आलेली आहे. आपण पसरट भांड्यामध्ये दूध घेतलं आहे त्यामुळे ते उतू जाण्याची भीती नाही आहे. आणि चमच्यानं वारंवार आपण तिथेच हलवत राहणार आहोत. त्यातलं थोडंसं 2 ते अडीच पळी दूध आपण बाजूला काढून ठेवूयात. आणि इकडे केशर घेतलेलं आहे. केशरमध्येही हे कोमट दूध थोडंसं घालूयात, म्हणजे केशराचा सुंदर असा स्वाद आणि रंग आपल्या बासुंदीला येईल. आणि केशर घालणं हे ऑप्शनल आहे, आपण केशर नाही घातले तरी चालेल. वारंवार इथे दुधावर येणारी साय फोडून ती दुधामध्ये मिक्स करायचे. इकडे पॅन घेतला आहे. पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घालून घेतलं आहे आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचे. इथे मी बदाम आणि काजू घालून घेतलेले आहेत. ते छान परतवून घेतले आणि गार करायला ठेवलेत. इकडे पॅनमध्ये पुन्हा 1 चमचा तूप घेतलं आहे. त्यामध्ये 70 ग्रॅम जवळजवळ, म्हणजे आपली साधी वाटीच असेल तर अर्धी ते पाऊण वाटी साखर, पिठी साखर घेतली आहे. आणि जे
बाजारामध्ये मिल्क पावडरचे सॅशे मिळतात 10 रुपयाचे. असे 2 सॅशे मी घेतलेत मिल्क पावडरचे आणि ते दोन्ही मिक्स केलं आपण पॅनमध्ये आणि त्याच्यावरती आता हे दूध घालून घेतलेलं आहे मग असे आपण काढून ठेवलेलं. यामध्ये अजिबात आपल्याला लम्स होऊन द्यायच्या नाही आहेत, गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत, म्हणून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा. आणि ह्या मिश्रणात आता हे बासुंदीचं जे दूध आटतं आहे त्यातलंच दूध थोडंसं घालून घेऊयात. याच्या आपल्याला लम्स होऊन द्यायच्या नाहीत आणि जे उरलेलं दूध होतं काढून ठेवलेलं तेही घालून घेतो आहे. आणि अशा रीतीनं हे आपल्या घरच्या घरी आपण मिल्कमेड तयार केलेलं आहे. हे वापरून आज आपण ही बासुंदी तयार करणार आहोत. ही सिक्रेट पद्धत म्हणूयात आपण की यामुळे आपली बासुंदी झटपट तयार व्हायला अगदी 30 मिनिटात तयार व्हायला मदत होते. आपण हे दूध इकडे उकळत ठेवलं आहे, त्यामध्ये हे घरी केलेलं मिल्कमेड जे आहे ते घालून घेऊयात. यामुळे बासुंदी आपली लवकर घट्टसर होईल आणि आपल्याला कितपत बासुंदी घट्ट हवी आहे त्याप्रमाणे आपण ते आता दूध आटवणार आहोत. आणि केशराचं जे दूध आहे ते घालून घेते आहे. आपणाला मी मगाशीच म्हटलं केशर ऑप्शनल आहेत, घालायचं असेल तर आपण घालू शकता, नाहीतर नाही घातलेत तरी चालेल. पण ड्रायफ्रूट्स नक्की घाला. आणि मगाशी आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतले. म्हणजे अशा रीतीनं आपली बासुंदी तयार झाली आहे. केशर बासुंदी आपली तयार झालेली आहे आणि खूप छान रंगही आला आहे. आणि आता ही झाकून ठेवूयात. गॅस बंद केला आहे. बासुंदी तयार आहे. इकडे भाजी करून घेऊयात. भाजीसाठी इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेलात हिंग, हळद, लाल मिरची पावडर आणि टमॅटो 2 टमॅटो बारीक चिरलेले मी घालून घेतलेले आहेत. एकदम बारीक चिरता नाही आले तर आपण किशणीवर किसा, नाही तर अगदी मिक्सरमध्ये बारीक केलेत तरी चालेल. टमॅटो आपण पॅनवरती छान शिजवून घेणार आहोत. हे बघा त्याला तेलही सुटायला लागले. तरी पण आपण एक झाकण ठेवून वाफ काढूयात म्हणजे टमॅटो आपले छान शिजतील आणि भाजीमध्ये त्याचा स्वाद छान येईल. हे बघा टमॅटो आता छान शिजलेत. त्यानंतर आता घरी केलेला आपला घरचा काळा मसाला किंवा आपल्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तो घातला तरी चालेल आणि थोडीशी धणे जिरे पूड घालून घेतली आहे. आणि हे आता व्यवस्थित आपण परतून घेतो आहे तेलामध्ये. आणि आता यामध्ये आपण इथे खोबरं आणि थोडंसं आलं आणि काळा मसाला घालून मी मिक्सरला वाटून घेतलं आहे. आपल्याला हवं असेल तर यामध्ये आपण लसूणही घालू शकता, परंतु नैवेद्याला बरेच जण लसूण वापरत नाही, म्हणून आज आपण इथे कांदा आणि लसूण वापरलेला नाही आहे स्वयंपाकामध्ये. तर अशा रीतीनं आपली ही भाजी फोडणी घातलेली आहे आणि उकडलेले बटाटे आणि मटार आपण घालून घेतले. हे अगदी पूर्ण उकडलेले नाही आहेत मटार आणि हे. आता यामध्ये मी 2-4 फोडी बटाट्याच्या बाजूला काढून ठेवल्या होत्या, त्या हाताने कुस्करल्या आणि त्या घातलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या भाजीला छान घट्टसरपणा येईल. हे बघा आता ही भाजी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. त्यामध्ये मीठ घालून घेतले. तिला छान एक वाफ काढून घेऊयात दणदणीत अशी, म्हणजे आपली भाजी ही तयार होईल. हे बघा दणदणीत अशी भाजीला छान वाफ काढली आहे. छान रंगही आला आहे भाजीला. आपल्याला जशी घट्ट हवी आहे त्याप्रमाणे आपण भाजी करू शकता. आणि आता आपली खीर तयार झालेली आहे, भाजी तयार झालेली आहे, वरण भात तयार झालेला आहे. ह्याच्यावरती छान बारीक कापलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करूयात आता आपण आणि ही भाजी झाकून बाजूला ठेवूयात. जे आपला बराचसा स्वयंपाक आता तयार झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, तर आता वरण भात हे बघा झालेला आहे. कुकर गार झाला आहे, त्यातनं भात आणि वरण आपण काढलं आहे. वरण आपण रवीच्या साह्यानं छान हटून घेऊयात आणि त्यामध्ये लागेल एवढं पाणी घालून घेऊयात. हे बघा आता त्यात थोडंसं गरम पाणी मी कोमट पाणी करून ठेवलं आहे ते घालून घेते आहे. आपल्याला हवं तसं आपण पाणी घालू शकता. यामध्ये आपण मीठ गूळ घालून उकळायला ठेवूयात. आपल्याला वरण नुसतं साधं ठेवायचं असेल तर साधं ठेवू शकता. मी त्याला फोडणी घालून घेणार आहे. आणि इकडे आता आपण भाजीची तयारी सुरू करूयात. एका भांड्यामध्ये मी इथे 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये ओवा छान हातावर कुस्करून घालूयात. ओव्याचा स्वादही छान येतो आणि भाजी पचायलाही मदत होते. थोडंसं हिंग, धणा जिरा पावडर, अगदी थोडीशी हळद, हिरव्या मिरच्यांचे काप, 1 चमचा आपण इथे बारीक रवा घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट आपल्या आवडीनुसार घाला आणि भरपूर कोथिंबीर 1 वाटीभर कोथिंबीर इथे मी घालून घेतली आहे. कारण की नैवेद्यासाठी आपण आज भाजी बनवतो आहे, त्यामुळे आपण इथे कांदा वापरणार नाही आहे. त्यामुळे मस्त मुक्त हस्ते आपण इथे कोथिंबीरचा वापर करून आजची ही भाजी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण रवाही घातलेला आहे. त्यामुळे यामध्ये आत्ता आपण पाणी घालून घेऊयात.
आणि हे भिजत ठेवणार आहोत म्हणजे रवाही छान फुलेल. व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता हे पिठामध्ये आपण हे बघा थोडंसं आणखी पाणी घालूया. ही भजी खूप छान कुरकुरीत होते आणि नेहमीच्या कांदा भजीपेक्षाही वेगळी होते. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे भजीचं जे बॅटर आपलं तयार झालं आहे हेही बाजूला ठेवूयात. आता आपली काय करायचं राहिलं आहे तर पाडवा आला आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, बाजारात कैरी आहे, म्हणजे कैरीची चटणी किंवा कैरीचा कुठलाही पदार्थ आपल्या जेवणात असलाच पाहिजे. म्हणून आज आपण कैरीची छान चटणी करतो आहे, लाल लाल चुटूक. आणि ही झटपट होणारी अगदी चटणी आहे. कैरीची सालं काढून घेतली आहेत, कैरीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे मिक्सरमध्ये छान लवकर वाटले जाईल. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण हे कैरीचे काप घेऊयात. ही अत्यंत झटपट आणि तयार होणारी रुचकर अशी चटणी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जिभेला आणि मनालाही तृप्त करते. यामध्ये थोडंसं जिरं आणि लाल मिरची पावडर, साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. हे बघा अगदी छान चंदनासारखी बारीक आपली अशी ही चटणी तयार झालेली आहे आणि खूप छान रुचकरही लागते. हिला फोडणी वगैरे घालण्याचीही गरज नाही. इथे आता आपण खमंग काकडी बनवणार आहोत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, काहीतरी गार हवं आणि बासुंदी आहे, त्यामुळे आपण आज तिथे कोशिंबीर बनवणार नाही आहे तर खमंग काकडी बनवणार आहोत. काकडीचे साल काढून घेतली आणि काकडी अशी आपण छान टोचे मारून त्याचेही बारीक बारीक तुकडे करून घेऊयात. असे बारीक बारीक तुकडे केलेली काकडी, खमंग काकडी खूप छान लागते जेवताना. यामध्ये एक मिरची घेतली आहे, हिरवी मिरची, तिला असा मध्ये काप देऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण इथे काकडीमध्ये घालूयात. यामध्ये आता लिंबू पिळून घेते मी थोडंसं आणि हे मिक्स करून घेऊयात. यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घालून घेऊयात, 2 चमचे दाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. इथे आपण कोथिंबीरही घालू शकता. कोथिंबीर घालायची राहिली आहे इथे माझी. कडवड होतेच सणासुदीचा स्वयंपाक म्हटल्यावर. इथे थोडीशी साखर घातलेली आहे आणि मीठही घालून घेतलं आहे, त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. इकडे फोडणी बनवली, मोहरी घालून मोहरी तडतडेपर्यंत छान फोडणी तयार करून घेतली. फोडणी थोडीशी कोमट झाल्यावर त्यात हिंग घातलं आणि एकदम फोडणी कोमट करून आता ती आपण काकडीवर घालून घेतो आहे. अशा रीतीनं आपली ही खमंग काकडी ही तयार आहे. म्हणजे जवळजवळ आपला 80% स्वयंपाक आता तयार झालेला आहे. तर आता आपण पुऱ्या करायला घेऊयात. पुऱ्यांसाठी कणिक आपली छान भिजवून तयार झालेली आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्याही खूप छान टम्म फुगणार आहेत. आपल्याला हव्या त्या आकाराच्या म्हणजे साईड जेवढ्या छोट्या मोठ्या पुऱ्या आपल्याला करायच्या आहेत तशासाठी पुऱ्यांसाठी आपण इथे कणकेचे गोळे बनवून घेऊयात. एका वेळी खूप पुऱ्या लाटून नाही ठेवायच्या, कारण की त्या कोरड्या होतात आणि मग त्या नीट तळल्या जात नाहीत. म्हणून 4-5 पुऱ्या लाटून त्या तळून घ्यायच्या. हे बघा अशा रीतीनं आपण पुऱ्या लाटून घेऊयात. तर आजचा आपला हा बासुंदी पुरीचा बेत आणि किती झटपट होतं पहा. अगदी 1.5 ते 2 तासात सहज आपला हा बासुंदी पुरीचा बेत तयार होतो. 1.5 तासात म्हटलं तरी हरकत नाही. इकडे तेल गरम करायला ठेवलं, त्यात थोडासा गोळा घालून बघितला कणकेचा, तो वर आला, त्यामुळे लगेच आपण त्यात ही पुरी सोडलेली आहे. बघा तीही छान वर आली आहे, तर मग फुगलेली सुद्धा आहे. पुरीवर असे तेल शिंपडायचे म्हणजे ती छान टम्म फुगते सगळ्या बाजूनी. आणि आता खालच्या बाजूनी ती छान हे बघा छान असा तिला बदामी रंग आलेला आहे. आपल्याला आणखी डार्क रंग हवा असेल तर करू शकता आपण. दोन्ही बाजूनी आपली पुरी छान तळली गेली आहे. आता आपण पुरी काढून घेऊयात. हे बघा अशा रीतीने आपली टम्म फुगलेली पुरी तयार आहे. खूप सुंदर रंग आला आहे. आपल्याला डार्क आणखी रंग हवा असेल तर काढू शकता. पुढची पुरी सोडलेली आहे. अशाच रीतीनं त्याच्यावरती आपण तेल घालूयात थोडं थोडं. हे बघा तीही छान फुगलेली आहे. अशा छान सगळ्या पुऱ्या आपल्या फुगणार आहेत आणि अशा सगळ्या पुऱ्या मी तळून घेते आहे. आता पुढची पुरी मी सोडली नाही अशी बघा अशा बदामी रंगावर आपण तळू शकता. आता इकडे कुरडया तळायला घालते आहे मी. हे बघा गरम तेलामध्ये कुरडई सोडायची म्हणजे छान तळली जाते. अशा रीतीने कुरडई मी तळून घेतल्या आणि आता पापड सोडूयात. इथे मी आज पोह्यांचे पापड घेतलेले आहेत, तर तेही छान आपण तळून घेऊयात. कुरडई पापड पुरी आपली झाली आहे. आता भजी बनवून घेऊयात आपण. तर भजी बनवण्यासाठी इथे जे बॅटर तयार घेतले आपण मिश्रण, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर आपण
सोडा घालून घेतला, त्याच्यावरती कोमट तेल घातलं, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ही भजी अत्यंत छान लागते चवीला, अगदी स्वादिष्ट होते. यामध्ये पुन्हा थोडंसं आपण गरम तेल घालून घेतलं आहे. असं चमच्यानं किंवा हातानं मला बरं वाटतं म्हणून मी हातानं इथं भजी सोडून घेते. फटाफट अशी भजी सोडून घ्यायची तेलामध्ये आणि अशा रीतीनं आपला सगळा साग्रसंगीत स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. छान भजीला आपण हळद कमी घातली आहे त्यामुळे ती अशी खूप लालसर नाही. तळून घ्यायची आपली, नाही तर ती करपेल. त्यामुळे अशी हे बघा सोनेरी रंगावरती आपण तिला छान तळून घेऊयात. उलटपलट करून आपण ही भजी छान तळून घेतली आहे. तर भजी काढून घेऊयात. अशा रीतीनं बाकीच्याही सगळ्या भजी मी तळून घेते आणि आता आपण ताट वाढायला घेऊयात. भूक लागलेली असेल. मीठ, लिंबू, कैरीची लाल चुटूक चटणी, खमंग काकडी, भात, त्याच्यावरती फोडणीचं असं मस्त वरण, त्याच्यावरती तूप, वाटीमध्ये टमॅटो कोथिंबीर घातलेलं फोडणीचं वरण, बटार बटाट्याची भाजी, घट्टसर अशी बासुंदी केशरयुक्त, पापड, भजी आणि टम्म फुगलेली पुरी. तर अशी ही आपली गुढीपाडवा थाळी तयार आहे. कुठल्याही फेस्टिवलसाठी उपयोगी, अगदी घरी पाहुण्या येणार असतील तरी झटपट तयार होणारी अशी ही आपली फेस्टिवल स्पेशल थाळी तयार आहे. आजची ही स्पेशल थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच रुचकर आणि स्वादिष्ट रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.